वीर बंदाच्या अंगात काही अद्भुत जादू भरलेली आहे अशी बाबडी भीती बहुतेक मुसलमानात भेदरवीत असे. बंदा वीराला पकडून मेढ्यात ठोकले तरी या जादूने वेळी अवेळी मांजर बनून भर सैन्यातून निसटून जातो अशी समज सुद्धा मोठमोठ्या मुस्लिम अधिकाऱ्यांची झालेली असे. त्यामुळे त्या जादूपायी पाहता पाहता तो पळून जाईल या भीतीने भला मोठा लोखंडी पिंजरा करून त्यास इतर अनेक पाडाव केलेल्या हिंदू बंदिवानासह कोंडून मोठ्या मुस्लिम सैनिक पथकासह दिल्लीस धाडून देण्यात आले. दिल्लीला त्याला बादशाहसमोर जेव्हा आणण्यात आले तेव्हाचा तो भयंकर प्रसंग. वीर बंदा, त्याचा एकुलता एक लहानसा पुत्र आणि त्याचे 101 शिष्य यांचे ते हिंदू धर्म सोडीनात म्हणून झालेले असह्य छळ नि हत्या, ते वाहिलेले रक्ताचे पाट. बंदा वीराला तर शिरच्छेद न करता केवळ छळापायी ठार मारण्याच्या हेतूने लाल लाल तापलेल्या सांडसाने भोसकून त्याच्या शरीरातील मांसाचे उपसलेले लचके, हे सर्व अघोर वर्णन करण्यास येथे स्थळ नाही. पण प्रत्येक कृतज्ञ नि अभ्यासू हिंदूने ते वर्णन शिखांच्या आणि स्वतः मुसलमानांच्या तत्कालीन लिहिलेल्या ग्रंथातून आहे तितके तरी अवश्य वाचावे. आम्ही लिहिला होता तो शिखांचा इतिहास आम्हाला दुःख वाटते की आम्ही लिहिलेल्या शिखांच्या इतिहासातूनच ते वाचावे असे आज आम्हास सांगता येत नाही. त्याचे कारणही येथे थोडक्यात सांगितले पाहिजे. इंग्लंडमधून साधारणतः सन 1909 मध्ये राज्यक्रांतीच्या उलाढालीत आम्ही फ्रान्समध्ये जेव्हा गेलो तेव्हा श्रीमती मॅडम कामा यांच्या घरी 1-2 महिने होतो. तेवढ्या वेळात आमच्यापाशी संग्रहिलेल्या साधनांना उपयोजून आम्ही शिखांच्या 200 पानांचा साधा नि रक्त सळसळविणारा इतिहास मराठीत लिहिलेला होता. शिखांच्या वाङ्मयातील अगदी प्रथम लिहिलेला पुस्तक म्हणून ते जे समजले जाते त्या भाई बाळा की जन्मसाखी म्हणजे गुरु नानकाच्या प्रत्यक्ष जीवनाची भाई बाळा नावाच्या शिष्याने लिहिलेली गाथा या पुस्तकापासून तो दशमगुरूच्या दशम ग्रंथापर्यंत बहुतेक मूळ लिखाणांचा अभ्यास केलेला होता. शिखांचा किनिंगहॅम प्रभृती इंग्रजी इतिहास तर वाचलेलेच होते. महाराज रणजित सिंगाने पंजाबातून मुसलमानांचे राज्य उखडून देऊन ते शतद्रुत सतलज ते सिंधूपर्यंत आणि वर जम्मू काश्मीरपर्यंत विस्तारलेले नवे हिंदू राज्य स्थापले आणि जयपाळ नि अनंगपाळ यांच्या प्राचीन पराभवांचा सूड उगविला. त्या महाराजाच्या स्थापनेपर्यंतचा वृत्तांत आमच्या ग्रंथात आम्ही आणलेला होता. पण आम्हास आजही ही गोष्ट मनात बोचत आहे की त्या इतिहासाचे ते हस्तलिखित बहुधा इंग्रजांच्या हातात पडून आज नष्ट झालेले असावे. नाहीतर ज्याच्या हाती आम्ही ते लिखाण छापण्यासाठी गुप्तपणे हिंदुस्थानात धाडले होते त्यांनी येता येता इंग्लिश आरक्षकांच्या पोलिसांच्या झडतीच्या भीतीने ते समुद्रसिपातू केलेले असावे. अर्थात तो आमचा मराठी ग्रंथ प्रकाशित होण्याचे आधीच लुप्त झालेला आहे, नष्टच झालेला आहे. तरीही ज्याला श्री बंदा वीराच्या नि त्याच्या त्या हिंदू सैनिक पथकाच्या अमर हुतात्म्याची ती भीषण कथा वाचावयाची असेल त्याने आमची त्या प्रसंगावरची अंदमानात लिहिलेली जी एक कविता आजही उपलब्ध आहे ती तरी वाचावी. वीर बंदाच्या शिष्यामधील आख्यायिकेप्रमाणे बंदा वीराला तो मेला असे समजून शेवटी त्याचा देह त्या मुस्लिम राक्षसांनी एका उघड्यावर दिल्लीबाहेर फेकून दिलेला होता. पण त्याच्या काही शिष्याने अद्भुत वनस्पती त्यास खावविल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि त्या शिष्यांनी त्यास लगोलग गुप्तपणेच पंजाबात नेले. पुढे त्याचे एक गुरुपीठच स्थापन झाले आणि शेकडो शीख त्याचे अनुयायी म्हणून बंदई या नावाने ते गुरुपीठ बंदा वीराच्या वंशाकडे अजूनही नांदवीत आहेत. पुढील रामसिंग गुरूंच्या कुका शीख संप्रदायाप्रमाणेच ते स्वतःला कट्टर हिंदू समजतात. बंदा वीराच्या मृत्यूनंतर खालसा शिखातील आणि खालसा या उपपंथाच्या बंदई सहस्रधारी इत्यादी इतर शिखांतील कोणाही शीख संप्रदायाचे पंजाबात राजकीय आणि सैनिक बळ असे काही वर्षे उरले नाही. जिकडे तिकडे फाटाफूट. परंतु उलट पक्षी बंदावीरापर्यंत लढता लढता मुसलमानांचीही राजकीय सत्ता मोडकळीसच आल्यासारखी झाली होती. दिल्लीस ही तीच स्थिती होती. परंतु साऱ्या हिंदुस्थानात
त्यावेळी बळावत चाललेल्या हिंदूंच्या नव्या धुरंधर शक्तीची मराठ्यांची सैनिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र बळावत चाललेली होती. मात्र प्रत्यक्ष दिल्लीहून पंजाब ते मुलतान, काश्मीर, कंदाहार प्रांतापर्यंत मोगल बादशाही नावापुरती तेवढी उरलेली होती. ठिकठिकाणचे पुंडगुंड आपापल्या टोळ्यासह पुंडाई तेवढी माजवीत होते. त्यानंतर शिखांच्या सत्तेची वाढ कशी कशी होत गेली आणि शेवटी महाराजा रणजित सिंगाच्या पंजाब ते काश्मीरपर्यंतच्या साऱ्या प्रांतात मुसलमानी राज्यांचा अंत होऊन हिंदू स्वातंत्र्याचा पुनरुदय कसा झाला ते सर्व वृत्त याच स्थळी नुसते सूचित करणे काय ते शक्य आहे, कारण या समीक्षक ग्रंथाचा जो संकल्पित काळ आहे त्यापुढील काळात त्या ऐतिहासिक घटना घडत आहेत. तथापि 2-3 विधेये मात्र या पंजाबी इतिहासातील काळाविषयी येथे सूत्ररूपाने काय ती सांगणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे. पंजाबमधील मुसलमानांची राजसत्ता उलथून टाकून त्याला स्वतंत्र करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न मराठ्यांनी केला. शिखांच्या इतिहासात काय किंवा एकंदर उथळपणे लिहिलेल्या भारतीय इतिहासातून काय? शिखांनी पंजाबातून मुसलमानी सत्ता प्रथमतः उखडून दिली असा जो ढिला समज प्रचलित आहे तो चुकीचा आहे. शिखांची राजसत्ता जेव्हा अगदी उत्कर्षास पोहोचली होती तेव्हाही ते शेजारच्या दिल्लीला सुद्धा पूर्णपणे जिंकून घेऊ शकले नाहीत. हे निक्षून सांगण्यास शिखांच्या उणेपणा दुखवण्याचा मुळीच उद्देश नाही, पण मराठ्याच्या खऱ्या राष्ट्रीय पराक्रमाला खोट्या बढाया मारून उणेपणा आणू पाहणाऱ्या निंदकाची तोंडे तेवढी बंद करण्याचा हेतू आहे. पंजाबातल्या पंजाबात तरी मुसलमानी बादशाही उलथून पाडून महाराणा रणजित सिंगाच्या राज्यासारखे स्वतंत्र हिंदू राज्य स्थापण्याचे श्रेय एकंदरीत मुख्यत्वे करून आमच्या शीख संघटनेलाच आहे, हे निर्विवाद. पण पुण्याहून निघून खाली तंजावरपर्यंत आणि वर सिंधूच्याही पलीकडे हिंदू राष्ट्राचा लढता आणि चढता ध्वज नेऊन रोवणाऱ्या आणि दिल्लीच्या मुस्लिम बादशहाला तथाकथित बादशाह करून सोडणाऱ्या मराठ्यांच्या प्रचंड पराक्रमाला त्या 7 शतकांच्या कालखंडाच्या हिंदू इतिहासात तरी तोड नाही, हे पण निर्विवादच आहे. नेपाळचे स्वतंत्र हिंदू राज्य आपल्याकडे लिहिल्या गेलेल्या बहुतेक भारतीय म्हणविणाऱ्या इतिहास ग्रंथातून किंवा शालेय पुस्तकातून इतर सर्व भारतीय प्रदेशांचा उल्लेख असतो. पण आश्चर्य असे की नेपाळच्या प्रदेशाचा आणि तेथील शूर हिंदू राजांचा नावापुरता सुद्धा उल्लेख नसतो. जणू काय नेपाळ हा भारतीय हिंदू राष्ट्राचा कोणीच लागत नाही. पण वस्तुतः जितका महाराष्ट्र, पंजाब किंवा मद्रास हे प्रदेश हिंदू राष्ट्राचे अविच्छेदनीय अंश आहेत, तितकाच नेपाळ हाही अविच्छेदनीय अंशच आहे. या प्रांताच्या किंवा उपप्रांताच्या राजसत्ताच प्रसंगी निरनिराळ्या असतील, परंतु राष्ट्र असे हे सर्व उपभाग ह्या हिंदू राष्ट्राचेच अंगभूत आहेत. हिंदू राष्ट्राशी ते एकजीव झालेले आहेत. हिंदुस्थानातील इतर प्रांतावर आशियातील मुसलमानांची आणि युरोपियन म्लेच्छांची त्या गेल्या 9-10 शतकात अनेक आक्रमणे आणि सतत युद्धे झाली. पण सुदैवाने नेपाळमध्ये मात्र त्या म्लेच्छाच्या राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा तितका उपद्रव होऊ शकला नाही. एकंदरीत हिंदू धर्म नि हिंदू स्वातंत्र्य म्लेच्छांचे तसलेच उपद्रव हाणून पाडून नेपाळमध्ये स्वतंत्रपणे नांदू शकले. ह्यामुळे खरे म्हटले असता हिंदू राष्ट्राचा नेपाळ हा भाग एक उत्तमांशच समजला गेला पाहिजे आणि आपल्या हिंदू राष्ट्राच्या इतिहासात नेपाळला मानाचा आणि प्रतिष्ठेचा पहिला प्रणाम केला गेला पाहिजे. पण वस्तुतः आपल्या विवेकशून्यतेमुळे परिणाम उलटाच झालेला आहे. आमच्या इतर भारतीय प्रांतातील पारतंत्र्याच्या चिखलात नेपाळ रुतला गेला नाही, त्याच्या ह्या उलाढालीशी संबंध आला नाही. म्हणूनच आपल्या ह्या उथळ भारतीय इतिहास ग्रंथात नेपाळचे नावही चुकत माकतच येते किंवा येतच नाही. हा स्वाभिमान शून्य विपर्यास निरस्त करण्यासाठी आम्ही नेपाळच्या आंदोलनाची एक हिंदू संघटित स्वतंत्र चळवळ सन 1924 अंदमानहून सुटताच हिंदुस्थानभर चालवली होती, हे प्रसिद्धच आहे. त्याचवेळी नेपाळी आंदोलनाचा इतिहास हे स्वतंत्र पुस्तकही आम्ही लिहिलेले आहे.
आणि त्यात नेपाळच्या पराक्रमी इतिहासाचे आणि त्यांनी केलेल्या अखंडनीय यशस्वी हिंदू स्वातंत्र्य संरक्षणाचे वृत्त दिलेलेच आहे. ह्या समीक्षणात्मक ग्रंथात मात्र स्थलाभावी ते वृत्त देण्याची शक्यता आता उरली नाही, आवश्यकताही नाही. गेल्या 10 शतकांच्या प्रारंभी ते नेपाळात प्रथम आमच्या नेवारी हिंदूंचे राज्य होते. त्यानंतर जिकडे तिकडे राजपुतान्यातून मुस्लिमांच्या उपद्रवाने जे पराक्रमी राजपुरुष मेवाडातून इतरत्र भाग्योदय करण्यास निघून गेले, त्यातील एक पराक्रमी राजपूत नेता आपल्या अनुयायांसह हिमालयाच्या नेपाळकडच्या प्रांतात शिरला. त्याने एक छोटेसे स्वतंत्र हिंदू राज्य स्थापले. पुढे होता होता ह्या राजपुतांनी काठमांडूपर्यंत प्रदेश व्यापला व ते नगर आपली राजधानी केली. ते प्रबळ हिंदू राज्य त्यांनी स्थापन केले, तेच आजचे हे नेपाळी राज्य होय. भारतीयांचे चित्त नेपाळच्या महत्त्वाकडे आणि हिंदू राष्ट्राचे नेपाळातील हिंदूंशी असलेल्या एकात्मतेच्या नि एकजीवत्वाच्या नात्याकडे वेधण्यासाठी इतका काय तो नेपाळच्या इतिहासाचा नामोल्लेख इथे पुरे आहे. हे राजपूत कट्टर गोरक्षक असल्यामुळे त्यांना हळूहळू गोरखा हेच जातीवाचक नाव पडले.